आज नापेडची खरेदी बंद झाल्यामुळं बारदाण्याचं कारण सांगून जे आज नाही का शेतकऱ्याची एक प्रकारे लूट चालू आहे. म्हणजे शेतकऱ्याला आज जो 2014ला भाव जो मिळत होता तो 2025मध्ये जर भाव मिळत नसेल, तुमच्या नागरटी व करणे त्याच्या बेरण्यापासून त्याच्या खतापासून या सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले आहे. पण जर शेतकऱ्याचा माल जर आज 3,500-4,000 रुपयावर जात असेल तर शासनाने सांगावे की 10 वर्षामध्ये महागाई वाढली का नाही वाढली, याबद्दल शासनानेच हे करावं व नापेडची खरेदी चालू करून शेतकऱ्याला योग्य हमी भाव मिळण्यासाठी शासनाने नापेडची खरेदी चालू करावी ही विनंती करण्यात येते. संदीप कुटे वाकी. शेतकऱ्यांनी ऑनलाईन 6 तारखेपासून बंद झालेली आहे, त्यांची लिंकच बंद झाली, त्याच्यामुळं ऑनलाईन होत नाही. आणि जे ऑनलाईन 2800 शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याचं सोयाबीन नाफेडच्या माध्यमातून आज खरेदी चालू आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं नाही ते शेतकरी आता निराश होऊन आपला माल मार्केटमध्ये आणत आहे. आणि मार्केटमध्ये त्यांना साधारणतः 3600पासून तर 4100पर्यंत त्यांना भाव मिळत आहे. ते भाव त्यांना न परवडण्यासारखाच आहे. शेतकऱ्यांना ज्या 2014ला 6,000 रुपयाची मागणी करणारे सरकार 6,000 रुपये सोयाबीनला भाव द्या, आज तगाईत शेतकऱ्यांनी सोयाबीनला भाव 4,000 रुपयाच्या वरती गेलेला नाही. खताचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले, मजुरीचे भाव वाढले. या सगळे भाव वाढल्यावरही शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन कुठल्याही परिस्थितीत परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांना निराश होऊन आता शेवट आपलं सोयाबीन असंच घरी पडून राहील. लोकांना लग्नाचं काम आहे, अनेक लोकांचे देणं घेणं आहे, उसनवारी पैशाचे देणं घेणं आहे. अशा गोष्टीसाठी सोयाबीन नाईलाज असतो. आत्ता त्यांना मार्केटला आणून त्यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.